नमस्कार मित्र, चित्रपट निर्मात्यांसाठी एक आनंदाची बातमी। तर शासनाने एक नवीन जी आर काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या शासकीय जागा आहेत, ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चित्रपटाचं शूटिंग करू शकता, चित्रपटात चित्रीकरण किंवा मालिका वेब सिरीज या शूट करू शकता। तर अशा पद्धतीचा हा जी आर आहे आणि ते सुद्धा विनाशुल्क म्हणजे निशुल्क या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर याचा चित्रपट निर्मात्यांना नक्कीच खूप मोठा फायदा होणार आहे, कारण तिथं त्यांना सेटचे जे डिझायनिंग असतं याची कॉस्ट या ठिकाणी वाचणार आहे। तर आता हा जी आर पाहूया। तर मित्रांनो, हा जी आर काय आहे ते आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया। तर महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखालील जागांवर निशुल्कपणे चित्रीकरणासाठी परवानगी देण्याबाबत हा जी आर आहे। हा जी आर मित्रांनो दिनांक 16 मार्च 2024 रोजी देण्यात आलेला आहे। तर इथं तुम्ही बघू शकता की प्रस्तावनेमध्ये भारतीय सिनेमा हा समाजाचा आरसा म्हणून काम करतो। भारतीय चित्रपटसृष्टीने लोकांचे मनोरंजन करीत जागतिक स्तरावर भारताची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यात मदत केली आहे। चित्रपटाच्या माध्यमातून लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन केले जाते। चित्रपट उद्योगाचे देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे योगदान आहे। चित्रपट निर्मितीच्या उद्योगावर आधारित माध्यमे, संगीत क्षेत्र, ध्वनी प्रणाली व इतर सेवा उद्योगांमध्येही रोजगार निर्मिती होते। महाराष्ट्र व महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे भारतातील करमणुकीचे आकर्षण केंद्र आहे। कैलासवासी दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ मुंबई येथे रोवली। मुंबई शहरात देशाच्या तुलनेत 50% चित्रपट निर्मिती व रोजगार निर्मिती होत असते। मुंबईमध्ये साधारण 500 निर्मिती संस्था, 250 चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि 150 पेक्षा जास्त खाजगी कलागार आहेत। महाराष्ट्राने करमणूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि अनुषंगिक बाबी उपलब्ध करून देऊन या क्षेत्रास चांगले पाठबळ दिले आहे। बऱ्याच चित्रपटांची निर्मिती आणि त्यावरील प्रक्रिया मुंबई येथे होत आहेत। राज्यातील शासकीय, निमशासकीय जमिनीवर चित्रीकरणासाठी परवानगीचे अर्ज प्राप्त होत असतात। सदरच्या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी शासनाच्या दिनांक 8/5/2022 रोजीच्या शासन निर्णयावे एक खिडकी योजना महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ गोरेगाव मुंबई येथे सुरू करण्यात आले आहे। चित्रीकरणाच्या प्रक्रियेतून विविध विभागांना वर्षभरात साधारणपणे 8 ते 10 कोटी इतका महसूल मिळतो। राज्यातील प्रतिभावान मनुष्यबळ राज्यातच रोखून ठेवणे, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत चित्रपट निर्मिती संस्थांना आकर्षित करणे व मराठी चित्रपट क्षेत्राला योग्य ती चालना व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे। चित्रपट निर्मितीसाठी इतर राज्यांमध्ये विविध सवलती देण्यात येत आहेत। आंध्र प्रदेश व राजस्थान या राज्यांमध्ये शासकीय जमिनीवरील निशुल्क पद्धतीने चित्रीकरण करण्यास या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे। राज्यातही मराठी चित्रपट निर्मितीसाठी सहाय्यक अनुदान देण्याची योजना आहे। तथापि सदर योजनेबरोबरच चित्रपट निर्मिती संस्थांना आकर्षित करण्यासाठी इतर राज्यांप्रमाणे राज्यात देखील महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखालील खुल्या जागेवर चित्रीकरण करण्यासाठी निशुल्क जागा उपलब्ध करून देण्याबाबत माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता याच्यामध्ये शासन निर्णय काय झाला आहे ते आपण या ठिकाणी बघूया। तर चित्रपट निर्मिती ही निर्मात्याच्या दृष्टीने खर्चिक बाब आहे। या खर्चामध्ये बचत करणे, शासन चित्रपट निर्मितीसाठी पाठिंबा देत आहे असा सकारात्मक संदेश देणे इत्यादींसाठी शासनामार्फत चित्रीकरणासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण उपलब्ध करणे आवश्यक आहे। महाराष्ट्रात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शासनाच्या नियंत्रणाखालील जागा मोफत देण्याचे हे अभिनव धोरण अंमलात आणणे चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आणि राज्यातील सामाजिक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्यामुळे मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्र जागतिक निर्मिती केंद्र, फिल्म डेस्टिनेशन म्हणून निर्माण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखालील खुल्या जागेवर चित्रीकरण करण्यासाठी निशुल्क जागा उपलब्ध करून देण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या शासन निर्णयावे खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे। तर पहिली अट अशी आहे मित्रांनो, सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित संस्था, महामंडळे इत्यादी आस्थापनांच्या नियंत्रणाखालील अनुदेय असलेल्या जागा मराठीसह देश विदेशातील
अन्य भाषेतील चित्रपट, दूरदर्शन, जाहिरातपट व माहितीपट चित्रीकरणासाठी निःशुल्कपणे उपलब्ध करून द्याव्यात. तर ही पहिली अट आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरी अट अशी आहे, चित्रीकरणासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित चित्रपट निर्मात्याने त्यासाठी एक अर्ज खिडकी करणे बंधनकारक असणार आहे. तर त्यासाठी इथे एक अर्ज लिहून द्यायचा आहे. त्यानंतर तिसरी अट अशी आहे मित्रांनो, मात्र अशा संस्थांना चित्रीकरणाची जागा सुस्थितीत उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याने संबंधित विभाग प्राधिकरणाने निर्मिती संस्थांकडून एक खिडकी योजनेमधून जाहिरातीसाठी 40,000 रुपये, मालिकेसाठी 1,00,000 रुपये आणि चित्रपटासाठी 2.5 लाख रुपये याप्रमाणे अनामत रक्कम घेण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याबाबतची भरपाई शासकीय नियमाप्रमाणे संबंधित संस्थेकडून वसूल करण्यात येणार आहे, हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सदर अनामत रकमेमध्ये काही कालावधीनंतर बदल करण्याचे अधिकार विभागास या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे विभाग याच्यामध्ये या रकमेमध्ये बदल या ठिकाणी करू शकतं. नंतर चौथा नियम असा आहे मित्रांनो, ज्या विभागांनी चित्रीकरणाची परिपत्रक, शासन निर्णय इत्यादींमार्फत शुल्क आकारणी निश्चित केली आहे, ते परिपत्रक, शासन निर्णय या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहेत. ज्या विभागांनी कायद्याद्वारे चित्रीकरणाकरता शुल्क आकारणी केली आहे, तेथे आवश्यक ते बदल करण्याची कार्यवाही लगतच्या अधिवेशनामध्ये विधिमंडळात सादर करावेत. तर असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पाचवा जो नियम आहे, शासन नियंत्रणाखालील महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव मुंबई व कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ मर्यादित कोल्हापूर, तसेच भविष्यात नव्याने निर्माण होणाऱ्या चित्रनगरीस सदरची योजना ही लागू असणार नाही. तर चित्रनगरीसाठी ही योजना ही लागू असणार नाही या ठिकाणी. त्यानंतर सहावा मुद्दा असा आहे, शासनाच्या नियंत्रणाखालील खुल्या जागेमध्ये करण्यात येणाऱ्या चित्रीकरणामुळे संबंधित संस्था, कार्यालय यांच्या नियमित कामकाजात व्यत्यय येणार नाही व कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला त्या कामकाजाच्या वेळा टाळून त्या ठिकाणी तुम्हाला त्या चित्रपटाचं शूटिंग करायचं आहे, ज्यामुळे त्या कार्यकारी अधिकाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही. तर सदरचा शासन निर्णय हा दिनांक 16 मार्च 2024 रोजी माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे. तर अशा पद्धतीचा हा GR होता मित्रांनो. तर हा GR चित्रपट निर्मात्यांसाठी एक चांगली पर्वणीच असणार आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला खूप कमी शुल्कामध्ये ऑन लोकेशन तुम्हाला तिथं शूटिंग करता येणार आहे. तुम्हाला नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी जाऊन ते शूटिंग केल्यामुळे अजून तुमच्या सिनेमामध्ये ते वास्तववादी जग तुम्हाला तिथं दाखवता येणार आहे. तर अशा पद्धतीचा हा GR होता मित्रांनो. जर तुम्हाला हा GR आवडला असेल तर मित्रांनो तुमच्या चित्रपट निर्मात्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा घेता येईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर काही शंका असतील तर कमेंट करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या टेकवाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी अशीच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.